हॅलो, कसे आहेत सर्वजण? तर आजचा टॉपिक तर तुम्हाला कळालाच असेल. तर आपलं जे नॉन मॉड्युलर किचन असतं, तर त्याचं जे काउंटर टॉप आहे ते कसं ऑर्गनाईज करायचं आणि ते नीट आणि क्लीन कसं ठेवायचं, तर हेच मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून शेअर करणार आहे. आता माझंही किचन आहे ते नॉन मॉड्युलर किचन आहे, पण त्याचं जे काउंटर टॉप आहे ते आपण कसं व्यवस्थित करायचं आणि थोडंसं जर प्लॅनिंग केलं तर ते आपण व्यवस्थित ठेवूही शकतो. आता घरामध्ये आपण हे असे चमचे वगैरे यूज करत असतो, तर ते कसे ठेवायचे, कुठे ठेवायचे, तर त्यासाठी अशा प्रकारचे जे ऑर्गनायझर्स आहेत ते यूज करायचे. आता हे जे ऑर्गनायझर्स आहेत ते मी ऑनलाईन घेतलेले आहेत. आता याला खालच्या बाजूने हुक्स पण आहेत आणि त्याचा खूप छान आपल्याला यूज होतो आणि याच्यासाठी कोणतंही ड्रिल वगैरे करायची गरज नाही. त्याच्याबरोबरच हे स्टिकर्स आपल्याला मिळतात, ते छान व्यवस्थित आपल्या वॉलवरती स्टिक करायचे आणि त्याला हे ऑर्गनायझर्स आहेत ते हँग करून द्यायचे. आता हे ऑर्गनायझर्स ह्याला जे हुक आहेत त्याचा आपण यूज करणार आहे. आपल्या जे घरामध्ये आपण जे काही उलटणं असतं किंवा भाजीसाठी जे चमचे वगैरे आपण यूज करतो, ज्याला होल्स असतात, ते ह्या हुकला आपण हँग करून ठेवायचे. आता अशा पद्धतीने तुम्ही जे काही तुमच्या घरामध्ये चमचे वगैरे असतात ते याला तुम्ही हँग करून ठेवू शकता. आता याने काय होतं, तर आपल्याला भाजी वगैरे बनवताना, स्वयंपाक करताना पटकन आपल्याला ह्या गोष्टी सापडतात आणि आपला जास्त गोंधळही होत नाही. यासाठी असे ऑर्गनायझर्स तुम्ही यूज करू शकता. आता याला वरतीही एक कप्पा आहे, म्हणजे वरतीही आपण त्याच्या ठेवू शकतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्या काही भरण्या वगैरे आहेत, ज्या तुम्हाला डेली यूज होणारे जे काही सामान असेल, तर त्या भरण्यांमध्ये तुम्ही ठेवून याच्यावरती आपण ठेवू शकतो. आता हे अशा पद्धतीने जे काही आपल्याला हुक्स वगैरे आहेत ते यूज करायचे आहेत आणि वरच्या ह्याच्यामध्ये मी हे लागणारे जे तिखट वगैरे आहे त्याचीही भरणी ठेवून दिलेली आहे. आता जो दुसरा शेल्फ आहे त्याचा पण आपण यूज छान प्रकारे करणार आहे. जर आपल्याकडे जे कप असतात किंवा ग्लास वगैरे असतात ते याच्यावरती आपण ठेवणार आहे. आता हे जे चहाचे कप आहेत ते मी इथे हँग करून घेतलेले आहेत आणि जे पाणी पिण्याचे ग्लास आहेत ते याच्यामध्ये वरती ठेवून दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणतंही ड्रिल वगैरे न करता हे शेल्फ यूज करू शकता. आता आपल्याला ऑनलाईन असे हुक्स वगैरे मिळतात, ते हुक्स यूज करून आपण आपल्या घरामध्ये असे काही स्टँड्स वगैरे असतात, गरम पातेलं किंवा गरम कढई ठेवण्यासाठी, तर तेही इथे अडकवू शकता. आता घरामध्ये आपलं किचन आपल्याला छान आणि डेकोरेटिव्ह करण्यासाठी आपण काही आयटम्स यूज करत असतो, तर तेही तिथे लावून द्यायचे. आता जे चमचे असतात जे आपण हुकला अडकवू शकत नाही, त्याच्यासाठी मी हा ऑर्गनायझर यूज करत आहे. म्हणजे हा कटलरी बॉक्सच आहे, हा स्टीलचा आहे आणि याच्यामध्ये हे जे छोटे चमचे आहेत जे आपण नाश्त्यासाठी वगैरे यूज करतो, तर हे याच्यामध्ये ठेवून द्यायचे. म्हणजे काय होतं की सर्व चमचे एकाच ठिकाणी राहतात आणि ज्यावेळी आपल्याला पाहिजेत त्यावेळी आपल्याला पटकन सापडतात आणि ज्यावेळी आपलं भांडी वगैरे धुवून होतात, हे चमचे धुवून होतात, त्यावेळी लगेच याच्यामध्ये ठेवून द्यायचे. म्हणजे काय होतं की चमचेही एकाच ठिकाणी राहतात आणि प्रत्येक वेळी आपल्याला पाहिजे तेव्हा ते घेता येतात. अशा पद्धतीने आपण सर्व चमचे एकाच ठिकाणी ठेवू शकतो. आता हे पहा किती छान ऑर्गनाईज झालेलं आहे. जर आपण हे एकाच बॉक्समध्ये ठेवलं तर किती गोंधळ होतो, त्यासाठी हे यूज करायचं. आता घरामध्ये आपल्या काही छोट्या मोठ्या भरण्या असतात, मसाले वगैरे ठेवण्याच्या किंवा चहा साखरेच्या भरण्या वगैरे असतात, तर त्या आपण अशा ठेवतो, मग ते अजिबात छान दिसत नाही. त्यासाठी हे असे छोटेसे जे रॅक असतात ते यूज करायचे. आता हे रॅक जे आहे ते मी पण ऑनलाईनच घेतलेलं आहे. आता हे रॅक जे आहे त्याच्यावरती आपण प्लास्टिकचे पेपर्स ठेवणार आहोत. म्हणजे काय होतं, जरी आपल्याकडून काही घाई गडबडीमध्ये सांडलं तर ते खाली पडत नाही, तर या पेपरवरती सांडतं. मग आपल्याला ते क्लीन करायला सोपं जातं. त्यासाठी तुम्ही असे हे पेपर्स वगैरे याच्यावरती ठेवून घ्या. जरी तुम्ही नाही ठेवले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण जर ठेवले तर ते छानच वाटेल. आता हे जे मसाल्याचे वगैरे डबे आहेत ते असेच किचनच्या काउंटरवरती किंवा आपल्या हाताशी येतील असे ठेवायचे.
आता याच्यामध्ये आपल्याला रोज लागणारं भाजीसाठी तिखट, मीठ असेल किंवा चहापत्ती, साखर आहे, तेलाची बॉटल असेल, तर ते आपण ह्याच्यावरती छान असं ऑर्गनाईज करू शकतो. तर अशाने काय होतं, आपल्याला जेवण वगैरे बनवताना गोष्टी पटकन आपल्या हातात येतात आणि मग आपल्याला जास्त शोधाशोधही करावी लागत नाही. आणि जे काही उरलेलं सामान आहे ते तुम्ही तुमच्या कपाट वगैरे किंवा रॅक असेल मोठं, तर त्याच्यावरतीही तुम्ही राहिलेलं सामान ठेवू शकता. आता हे पहा, तेलाची बॉटल वगैरे आपल्याला स्वयंपाक बनवताना याचा खूप वापर असतो. मग ती जर आपल्याच्या हाताखाली असेल, हाताजवळ असेल, तर आपल्याला काम करताना खूप सोपं जातं. अशा पद्धतीने तुम्ही किचनवरती ना छोट्या छोट्या बरण्या किंवा ज्या ट्रान्सपरंट बरण्या आहेत त्याही तुम्ही यूज करू शकता. जर ट्रान्सपरंट बरण्या यूज केल्या तर त्याच्यामध्ये काय ठेवलं आहे ते आपल्याला पटकन दिसतं आणि जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती लगेच आपल्याला मिळते. त्यासाठी अशा छोट्या बरण्या किंवा ट्रान्सपरंट बरण्याही तुम्ही यूज करू शकता. आणि मी काय करते, तर जे आपलं तिखट मीठ आहे त्याच्यासाठी या चिनीमातीच्या बरण्या मी वापरत असते. कारण चिनीमातीच्या बरण्या जर आपण त्याच्यासाठी वापरल्या तर ते चांगलं असतं. त्यासाठी मी ह्या चिनीमातीच्या बरण्या पण याच्यावरती ठेवून दिलेल्या आहेत. आता हे पहा, आपण छोटेसेच ऑर्गनायझर्स यूज करून हा सर्व आपला जो काही बरण्या वगैरे आपण कट्ट्यावरती ठेवलेल्या होत्या त्या पूर्ण याच्यामध्ये बसलेल्या आहेत. आणि आता हे पहा, किती छान आपलं हा कोपरा पण किती छान डेकोरेट झालेला आहे. आणि अशा पद्धतीने जे काही आपलं तुपाचं, तेलाचं भांडं असतं तेही याच्यावरती आपण ठेवून देऊया. आता हे पहा, किती छान दिसायला लागलं ऑर्गनाइज. तर अशा पद्धतीने आपण छोटे छोटे ऑर्गनायझर्स यूज करून आपलं किचन क्लीन ठेवू शकतो. आता याच्यानंतर हा जो माझा किचनचा दुसरा कोपरा आहे, इथे पण मी भांडी वगैरे जे धुवायचं जे सामान लागतं, जे काही आपल्या घासणी असतील, साबण असतील, तर त्या मी इथे अशा ठेवत असते. पण ह्या अशा न ठेवता आपण त्या ऑर्गनाईज करून जर ठेवल्या तर इथेही आपल्याला जास्त गोंधळ होणार नाही. आता आपण भांडी वगैरे धुवत असतो, आपण ओट्यावरती जर आपल्या सिंकमध्ये खरकटी भांडी असतील तर ती ज्या त्यावेळी जर धुवून ठेवली तर आपल्या सिंकमध्ये पण जास्त पसारा होत नाही. त्यामुळे जर काही भांडी वगैरे असतील सिंकमध्ये तर ती ज्या त्यावेळी धुवून घ्या आणि आपलं जे सिंक आहे ते क्लीन करून ठेवा. आता भांडी वगैरे धुवून झाल्यावरती जो काही आपला साबण असतो तर तो आपण काय करतो, तर इथेच सिंकच्या जवळ ठेवतो. मग त्याने काय होतं की आपलं थोडंसं हायजीन मेंटेन राहत नाही किंवा अनहायजेनिक वाटतं. त्यासाठी काय करायचं, तर आपल्याकडे हे जे काउंटरला जे लावण्यासाठी कॉर्नरचे शेल्फ असतात, हेही मी ऑनलाईनच घेतलेले आहेत. हे आपण कुठल्याही कॉर्नरमध्ये फिट करू शकतो. आता याच्याबरोबर ही स्टिकर्स मिळतात. आता मी हे ऑनलाईन घेतलेलं आहे त्याच्यामुळे ते त्याच्याबरोबरच आलेले आहेत. तर हे मी इथल्या कोपऱ्यामध्ये लावलेलं आहे. आणि आपल्याला भांडी धुण्यासाठी जे काही साबण आहे किंवा घासणी वगैरे असेल किंवा एक्स्ट्राचे साबण वगैरे असतील ते सर्व सामान मी इथे ठेवून देते. म्हणजे हा कोपरा पण आपला खूप छान नीट आणि क्लीन होतो. आता आपल्याकडे एक्स्ट्राचे जे काही साबण असतील, आपलं जे लिक्विड वगैरे आहे ते सर्व आपण इथं याच्यावरती ठेवू शकतो. आणि जर तुम्हाला काही डेकोरेटिव्ह वगैरे ठेवायचं असेल तर एखादं तुम्ही आर्टिफिशियल प्लांट वगैरे याच्यावरती ठेवू शकता. आता म्हणजे पूर्णच आपलं जे काउंटर टॉप आहे ते ऑर्गनाईज झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व काही ऑर्गनाईज करून ठेवू शकता. आता जे आपण ऑर्गनायझर्स वगैरे यूज केलेले आहेत ते काही जास्त महाग वगैरे नाहीत. ते खूप आपल्याला म्हणजे कमी किमतीत मिळणारे अफोर्डेबल प्राईसमध्ये मी घेतलेले आहेत. तर तुम्हीही ऑनलाईन तुम्ही ते चेक करू शकता आणि अशा पद्धतीने आपलं हे घर ऑर्गनाईज करू शकता. आता हे पहा, आपल्या कट्ट्यावरती कोणताही साबण वगैरे राहत नाही आणि आपला ओटा पण छान असा क्लीन दिसतो. अशा पद्धतीने तुम्ही काउंटर टॉप ऑर्गनाईज करू शकता. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता भेट